श्यामलाला माहेरी येऊन 2 दिवस झाले होते, पण तिच्या दृष्टीस काही रवी पडला नव्हता. रवी तर ठरवून तिला दिसायचं नाही हे धरूनच चाललेला होता. पण श्यामला मात्र रवीची एक झलक पाहण्यासाठी उतावीळ झालेली होती. पण आता ते काही सहज शक्य होणार नव्हतं. श्यामलाला एक वेळ वाटलं की भावनाकडे जावं, भावनाला मनातली गोष्ट सांगावी की मला रवीला एकदा भेटायचं आहे. पण मग श्यामलाच्याच लक्षात आलं की भावनाच्या घरात तिचे आई बाबा भाऊ सगळेच असतील. आणि तसंही आई मला भावनाकडेच काय, कुणाहीकडे बोलावणं पाठवल्याशिवाय जाऊ देणार नाही, कारण आता मी या गावची पाहुणी आहे. पाहुणी हा शब्द श्यामलाच्या डोळ्यासमोर आला आणि तिच्या आतमध्ये काहीतरी तुटलं. कालपर्यंत माझं असणारं घर, माझं गाव आज माझ्यासाठी परकं झालं होतं. आणि गावासाठी तर मी आता पाहुणी झाले होते. कसं आहे ना बाईचं जीवन. ना धड ती मायबापाच्या घराला आपलं म्हणू शकत, ना धड सासरच्या घराला आपलं म्हणू शकत. हे सगळं बाईच्याच नशिबी का? हा प्रश्न लग्न झालेल्या सगळ्याच मुलींना पडत असावा का? श्यामला विचार करत होती. या प्रश्नांसोबत श्यामलाला बरेच प्रश्न छळत होते, पण सगळ्यात मोठा प्रश्न तिला छळत होता तो हा की माझं लग्न एवढ्या लवकर का केलं, आणि तेही मावशीच्या घरून का केलं. तिने आज तिच्या आईला हे विचारायचं ठरवलं होतं, पण तेवढ्यात तिला रवी आणि त्याचा एक मित्र तिच्या दारावरून जाताना दिसले. ती धावतच बाहेर आली. रवीची नजर तिलाच शोधत होती. दोघांची नजरानजर झाली आणि समुद्रातलं सगळं पाणी दोघांच्याही डोळ्यात दाटलं की काय, असं त्यावेळी श्यामलाच्या घराला आणि रवीच्या मित्राला वाटलं होतं. रवी काहीतरी बोलणार तेवढ्या श्यामलाच्या आईने घरातनं आवाज दिला आणि ती भानावर आली. आणि मग आईच्या आवाजाच्या दिशेने मनात नसतानाही गेली. तिची आई तिला तिच्यासाठी घेतलेली साडी दाखवत होती. रवीनेही स्वतःला खूप सांभाळायचा प्रयत्न केला होता. श्यामला जेव्हापासून गावात आली तेव्हापासून तो स्वतःला सांभाळतच होता, पण शेवटी त्यालाही दुरूनच का असेना श्यामलाची एक झलक पाहायची तीव्र इच्छा झाली, म्हणून तो श्यामलाच्या घराकडून ठरवून गेला आणि झालं तसंच. रवी श्यामलानं एकमेकांना पाहिलं तेव्हापासून दोघेही सैरभैर झाले. दोघांनाही एकमेकांशी बोलण्याची तीव्र ओढ लागली, पण बोलायचं कसं हा मोठा प्रश्न होता. रवीने भावनाच्या भावाला संतोषला सांगितलं की भावनाला सांग श्यामलाची भेट घडवून आण. संतोषनी सुरुवातीला गोष्ट उडवून लावली, पण रवीचा हिरमुसलेला चेहरा आणि त्याच्या मिन्नतवाऱ्या करणं हे पाहून त्यांनी भावनाला श्यामलापर्यंत निरोप पोचवण्यासाठी पाठवलं. भावनाला पाहून श्यामलालाही फार बरं वाटलं. भावनाने श्यामलाच्या कानात कानाफुसी करून रवीचा निरोप पोचवला. कानापर्यंत पोचलेला निरोप श्यामलाच्या मनापर्यंत जाऊन पोचला. कसं भेटायचं या गोष्टीचा ती रात्रभर विचार करत राहिली. सकाळी सकाळी तिला एकदाची क्लृप्ती सुचली. ती सकाळी उठली, मस्त गरम गरम दूध घेतलं आणि आईला म्हणाली, आई मी अमरावतीला जाऊ काय मावशी काकाच्या भेटीले? उमेश आणि रणजितची लय आठवण येऊन राहिली. पण मला तर आता पेरण्या पारण्याच्या दिवसात तुझ्या संग येता नाही येईन. मग कसं? आई म्हणाली. श्यामलाला हेच तर पाहिजे होतं. अव तू कायले काळजी करतं, मी भावनाले सोबत नेतो. जमलं तर आजच येतो, नाही तर रातभर राहीन. पण भावनाची माय तुझ्या संग भावनाले पाठवीन काय? श्यामला म्हणाली, तू त्याची काळजी नको करू, येईन थे माया संग. जाऊ काय ते सांग. आई म्हणाली, तू या बाबाला विचार. श्यामलाने बाबाला विचारलं. श्यामराव मायलेकींचं संभाषण ऐकतच होते पेपर वाचता वाचता. ते म्हणाले, ठीक आहे जाऊन ये, तू या मावशी काकालेही बरं वाटीन. श्यामलाने शेजारच्या छोट्या मुलाजवळ भावनासाठी निरोप पाठवला घरी ये म्हणून. भावना श्यामलाकडे आली आणि श्यामलाने सगळी गोष्ट भावनाला सांगितली. भावनाही तयार झाली. भावना आणि श्यामला दोघी एस.टी. स्टँडवर आल्या. रवीला संतोष करवी आधीच निरोप पोहोचता झाला होता. भावना आणि श्यामला एस.टीत बसल्या आणि त्यांच्या पाठोपाठ मागच्या गाडीत रवी बसला. श्यामला आणि भावना रवीची वाट बघत अमरावतीच्या बस डेपोत एका बाजूला थांबल्या, जेणेकरून कोणाला दिसायला नको.
अमरावती ही सगळ्या गावांची, तालुक्यांची मोठी बाजारपेठ असल्यामुळे गावातले लोक दर दिवसा अमरावतीत पडलेले असत. त्यामुळे दोघींनीही ती खबरदारी घेतली. अर्ध्या एक तासाने रवी एसटीतनं खाली उतरला. रवीने छत्री तलावाचा ऑटो ठरवला आणि दोघींकडे पाहिलं. दोघींनाही समजलं. दोघीही घाईघाईनं ऑटोत जाऊन बसल्या. समोरच्या चौकात भावना उतरून गेली. ती तिच्या दूरच्या नातेवाईकांकडे जाऊन बसली. इकडे रवी आणि श्यामला एकमेकांना ओळखीचे असूनसुद्धा अनोळखी वाटत होते. दोघेही चुपचुप होते. रस्त्यानं जाताना ऑटोवाला रस्त्याचे खड्डे चुकवत ऑटो चालवत होता. त्यामुळे जे हेलकावे येत होते त्या हेलकाव्यामुळे रवी आणि श्यामला एकमेकांच्या जवळ येत होते. पण दोघांनाही काय करावं सुचेना म्हणून दोघेही सरकून बसत होते. दोघांमध्ये एक अनामिक शांतता पसरली होती. एकदाचा छत्री तलावाचा परिसर आला. अमरावतीपासून बऱ्याच अंतरावर असलेला हा भाग जरा निर्जन होता. त्यामुळे इथे कोणी ओळखीचं भेटायची शक्यता नव्हती. रवी आणि श्यामला दोघंही ऑटोमधनं उतरले आणि चालत चालत जाऊन एका झाडाखाली बसले. बराच वेळ कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. श्यामलाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. तिला काय बोलावं सुचेना आणि रवीला तर या भेटीचं प्रयोजन कळेना. श्यामलाच्या डोळ्यातलं पाणी पाहून रवी म्हणाला, श्यामला कशी आहेस? श्यामला आता हुंदके देऊन रडायला लागली. बराच वेळ रडली आणि तिने रवीला प्रश्न केला, रवी तू कसा आहेस? बराच हवो. रवी हलकेच पुटपुटला. मायावाली तुले आठवण नाही आली काय? मले तर मालूमही नव्हतं मायावाला लग्न करणार आहे म्हणून. रवी म्हणाला, श्यामले तुझ्या बाबाले आपल्याविषयी सबंध समजलं होतं म्हणून तोही लगन त्याईनं पटकन केलं. श्यामला रवीकडे आ वासून पाहत राहिली. तिला यातलं काहीच माहिती नव्हतं. तिला काय बोलावं कळेना. तिने रवीला विचारलं, तुले कसं माहीत? मले तर यातलं काहीच माहिती नाही. तू सोडून सगळ्या गावाले माहिती आहे. सारं गाव म्हणते मास्तरन पोरगी हातोहात कटवली इज्जत जाऊ नये म्हणून. श्यामला मोठी अचंब्यात पडली. ती रवीकडे टक लावून पाहायला लागली. रवी पण तिच्या डोळ्यात डोळे टाकून पाहायला लागला. श्यामलानं नजर चोरली. तेवढ्यात रवी म्हणाला, श्यामला तू सुखी नाही काय? श्यामला थोडा वेळ काहीच बोलली नाही आणि रवीला म्हणाली, माय आता आयुष्याचा खेळ खंडोबा झाला. पण तू साजरा शिक, मले इसरून जाय आणि नोकरी लागल्यावर एखादं साजरी पोरगी पाहून लग्न करून टाक. रवीला काही गोष्टी आधीच माहिती झाल्या होत्या की श्यामलाचा नवरा दिसायला काही साजरा नाही, निर्रा काया भोर आहे. म्हणून रवीने काही तिला जास्त विचारलं नाही. पण त्याला मोठा पस्तावा होत होता. तो श्यामलाला म्हणाला, मी तुले पळून घेऊन गेलो असतो तर पुरलं असतं. पण मले काय मालूम तुझे मायबाप लगे माई झाल्या झाल्या लग्न करून देतीन. श्यामला लगेच म्हणाली, म्हणजे तुले मालूम होतं माय आईबाबाले माहिती झालं ते, तर मग मले काहून नाही सांगितलं तू या? तेव्हा आपली परीक्षा सुरू होती आणि मग दुसऱ्या दिवशी तुही आई तुले अमरावतीलेच घेऊन गेली. जराही फुरसत नाही दिली तुझ्या घरच्याईन सांगायची. श्यामलाला तर हे सगळं काही माहीतच नव्हतं. तिला काय बोलावं कळेना. ती हातपाय गाळून बसली. चल जरासं समोरच्या हॉटेलात खाऊन घेऊ 2-2 घास, रवी म्हणाला. श्यामला म्हणाली, मी नाही येत, तूच जाय, माहीत तहान बुखार आपली. रवीने तिला मोठ्या प्रेमाने हॉटेलमध्ये नेलं. तिच्या आवडीचा मसाला डोसा खाऊ घातला. त्यांनीही उत्तप्पम घेतलं आणि 2-2 कप चहा पिऊन दोघंही आधी बसलेल्या ठिकाणी येऊन बसले. श्यामलानी हलकेच रवीच्या खांद्यावर मान टाकली आणि रवीनेही मोठ्या प्रेमानं ती तिथून उठेपर्यंत सांभाळली. दोघेही काहीच बोलत नव्हते. फक्त मूकपणे अश्रू ढाळत होते. बोलत होतं ते त्यांचं मन. श्यामला आणि रवीला वाटत होतं की हा दिवस संपूच नये. सगळा काळ वेळ गोठली जावी. पण हे कसं शक्य होतं? सगळं वेळच्या वेळी होणार होतंच. फक्त श्यामला आणि रवीचं लग्न तेवढं माणसाच्या रूपात असलेल्या नियतीनुसार झालं नाही. सायंकाळ झाली. श्यामला आणि रवीची एकमेकांपासून निरोप घ्यायची वेळ येऊन ठेपली. श्यामला डोळ्यात अश्रू घेऊन उभी राहिली. रवी ही आतून दाटलेला हुंदका सांभाळत उभा राहिला. श्यामला भरल्या डोळ्यांनी म्हणाली, रवी मले आता तू इसरून जाय.
रवीला काय बोलावं सुचेना. जेव्हापासून दोघांनाही समज आली होती तेव्हापासून दोघंही एकमेकांसाठी एकमेकांचा श्वास होते. आज हा श्वास ठरवून एकमेकांपासून अलग होत होता आणि दोघांचंही मन आतून हुंदके देत होतं. दोघेही हृदय तोडून आपापली वाट चालणार होते. तेवढ्यात ऑटो आला आणि दोघंही तुटलेलं हृदय हाती घेऊन एकमेकांकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहायला लागले. पण ऑटोवाला चालण्याची घाई करू लागला तसा रवी म्हणाला, चल श्यामला, अंधार पडून राहिला, मी तुला एस.टी. स्टँडजवळ सोडून देतो, मग भावनाले आणून देतो तुझ्याजवळ, मग तुम्ही दोघी तुझ्या मावशीकडे चालल्या जा. श्यामलाला केवढं गलबलून आलं होतं. हा काळ इथेच गोठावा असं वाटत होतं. किंबहुना इथूनच दोघांनी पळून जाऊन नव्या आयुष्याला सुरुवात करावी असंही वाटत होतं. तिने तसं हळूच म्हटलं सुद्धा, पण रवी म्हणाला, श्यामला, मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आहे आणि मरेपर्यंत करत राहणार, पण म्हणून तुला अशा प्रकारे बदनाम झालेली मला पाहिजे नाही. नियतीने जे पुढ्यात वाढून ठेवलं आहे ते स्वीकार करू आणि आपापल्या मार्गानं जाऊ. माझीसुद्धा हालत तुझ्यापेक्षा काही वेगळी नाही आहे. तू अमरावतीला आईसोबत मावशीकडे गेली तेव्हापासनं माझं मन थाऱ्यावर नाही आहे. चल, आता आपल्याला आपापल्या मार्गाने जायला हवं. त्यावेळी श्यामलाला तिचा रवी आकाशा एवढा मोठा वाटला होता. त्याचा समजतदारपणा होता त्यापेक्षा काही पटीने वाढला होता. पण शरीराने मात्र रवीसुद्धा खंगला होता. श्यामलाने रवीच्या चल म्हणण्याला मानेने होकार दिला आणि ऑटोत जाऊन बसली. तिला आज ना मावशीकडे जायची इच्छा होती किंवा कुठेही जायची तिला इच्छाच नव्हती. तिला फक्त रवीच्या समवेत राहायचं होतं, पण आता ते शक्यही नव्हतं. रवीने श्यामलाला एस.टी. स्टँडवर सोडून दिलं आणि भरल्या डोळ्यांनी श्यामलाचा निरोप घेतला. त्याच ऑटोनं तो भावनाला आणायला गेला. भावना तयारच होती. ती ऑटोमध्ये बसली आणि श्यामलाजवळ पोचली. श्यामला आणि रवीची ताटातूट भावनालाही खूप खेद देऊन गेली. रवी गावाला जाणाऱ्या एस.टीत बसला आणि श्यामला आणि भावना मावशीकडे जाऊन पोचल्या. मावशी नुकतीच ड्युटीवरनं आली होती. श्यामलाला दारात पाहून धावतच आली. श्यामलाला तिने मिठीत घेतलं, गालावरून हात फिरले, मुके घेतले आणि दोघींनाही घरात घेऊन आली. रणजित आणि उमेश दोघेही घरीच होते. त्यांनाही श्यामलाला पाहून आनंद झाला. रणजित म्हणाला, काय मग ताई, काय म्हणते आमचे बाप्पू? श्यामलाला लवकर कळलंच नाही, कारण ती गावी आली तेव्हापासून आपलं लग्न झालं आहे हेच जणू विसरून गेली होती. श्यामलानी काहीही उत्तर न देता रणजितकडे एक स्मित केलं आणि मावशी चहा करत होती तिकडे स्वयंपाकघरात निघून गेली. मावशी म्हणाली, मोठी संध्या काय केली तुम्ही दोघींनी आले? श्यामला म्हणाली, येळेवर ठरलं. भावना येऊनच राहिली होती अमरावतीले. तिले देवीत काम होतं म्हणून मी पण आली. तिचं काम केलं पहिले आणि मग इकडे आलो. मले तू यावाली, काकाजीची, उमेश, रणजितची लय आठवण आली ती, म्हणून रातभर राहावं म्हटलं आणि भेटी घेऊन उद्या चाललं जावावं. मावशीला मोठा हरीक झाला. तिने मस्त फक्कड चहा केला आणि पोरी भुकेजल्या असतील म्हणून स्वयंपाकाला लागली. वरण भात, वांगे बटाट्याची भाजी आणि गरम गरम पोळ्या. तोपर्यंत काकाजी पण ड्युटीवरनं आले. सगळे संगमंग जेवले आणि गप्पा करत बसले. तेवढ्यात अर्चनाही आली बाजूची. मग काय, मावशीकडे जणू गोकुळ अवतरलं होतं. हसणं, खिदळणं, गप्पा गोष्टी किती आणि काय काय. श्यामला कितीतरी दिवसापासनं हे असं जगलीच नव्हती. तिचा आजचा दिवस खरंच स्मरणात ठेवण्यासारखाच होता. श्यामला आज कितीतरी दिवसांनी शांत झोपली होती. कारण रवीला आपण दगा दिला त्याला काहीच माहिती नाही या प्रश्नाचं ओझं तिच्या मनावरचं उतरलेलं होतं. आणि दिवसभर रवीच्या सहवासानं एक वेगळी ऊर्जा तिला मिळाली होती. श्यामला सकाळी लवकरच उठली. मावशी म्हणाली, श्यामला, इतक्या लवकर कायले उठली? श्यामला लगेच म्हणाली, मी सासरी 5 वाजताच उठत असतो. उठाच लागते. माय सासरे तर 4:30 वाजता उठून कामाले लागतात. मग आपण झोपून कसं चालन? मावशीला काय बोलावं कळेना, कारण तिला माहिती होतं लग्न झाल्यावर काही बाईच्या जातीले सुख नाही. मावशीनं आज रविवार सुट्टीचा दिवस आणि लग्न झाल्यावर श्यामला पहिल्यांदाच आली म्हणून पुरणाचा गाड घातला. भावना आणि श्यामलानेही स्वयंपाकात मदत केली. दुपारचे 2 वाजेपर्यंत जेवणं आटोपली आणि श्यामला आणि भावना गावाला जायची तयारी करायला लागल्या. मावशीने खूप आग्रह केला राहायचा,
पण श्यामला म्हणाली, दुसऱ्या चक्रात आली की राहीन. मावशीने श्यामलाला साडी ब्लाऊज पीस दिलं, जावयासाठी दुपट्टा नारळ दिलं, भावनाच्या हातावर 50 रुपये ठेवले. उमेशनी दोघींनाही एस टी स्टँडवर आणून पोचवलं. गाडी लागलेलीच होती, त्यामुळे गाडीतही बसवलं. दोघीही घुंगशीच्या स्टँडवर उतरल्या आणि पैदल पैदल गावाकडे निघाल्या. एस टी स्टँडपासून अर्धा किलोमीटर गाव आतमध्ये होतं. चालता चालता श्यामला म्हणाली, भावना चल नव, देवीच्या मंदिरात जाऊ आणि तिथून नदीवर जाऊ. मग एकदा गेलं का कायची भेट होईन मायावाली. दोघेही मंदिरात गेल्या, तिथून नदीवर गेल्या. श्यामला आणि भावना बराच वेळ नदीच्या काठावर बसून होत्या. श्यामला नदीशी काय बोलली कोण जाणे, पण ती नदीला मनातलं दुःख सांगत असावी असं भावनाला वाटलं. भावना म्हणाली, श्यामला, सगळ्या पोरींची गत सारखीच आहे मायबाई. आज तू सासरी गेली, उद्या मले जावं लागन मायबाई. कोण्या लेकीबाईला सुटलं हे गिराण. भावना म्हणत होती ते खरंच तर होतं. त्यापेक्षा पोरांचं जीवन वेगळं होतं. मुलगी म्हणजे परक्याचं धन ही मानसिकता मायबापाला पोरीचं लग्न करेपर्यंत चितेसारखी छळत असते. हे भावना आणि श्यामला या दोघींप्रमाणे सगळ्या मुलींना माहिती होतं. ही समाजरीत म्हणून भावना बोलून गेली, कारण आता भावनासाठी हे स्थळं पाहणं सुरू झालं होतं आणि भावना तेव्हापासून जरा जास्त हळवी झाली होती हे श्यामलाला जाणवलं. श्यामला म्हणाली, भावना, लग्न करायला लागते ही गोट खरी आहे, पण म्हणून मायासारखं कोण्या लेकीबाईचं परस्पर असं लग्न करू नये कोणा मायबापानं. तूही गोठ आणि माई गोठ जमीन आसमानाचं अंतर आहे. तू अजून शिकून राहिली आणि मी बाई झाली. तशी भावना म्हणाली, मायासाठी पण स्थळं पाहिणं सुरू झालं आहे मायबाई. तूही गोठ साऱ्या गावाला समजली आणि माया घरी माया लग्नाची घाई झाली. दोघीही या वाक्यानंतर शांत होत्या. थोडा वेळ शांत बसल्या आणि आपापले डोळे पुसून मग दोघीही जड मनानं घरी जायला उठल्या. श्यामलाचं मन आज भारी होतं. एकतर रवी कायमचा तुटला होता आणि सासरचं कोणी घ्यायला आल्यावर माहेर आणि माहेरची माणसंही सुटणार होती. भावनासुद्धा आता काही दिवसात लग्न करून सासरी जाईल. ज्या गावात घरात आपल्या माणसात जन्माला आलो तेव्हापासूनचं आयुष्य असं क्षणात विसरायचं. सगळे बंध, सगळी नाती गोती, आपलं आपलं असणारं अशा गोष्टींचा क्षणात हात ढिला करून पुढे नवीन जीवनात प्रवेश करायचा. तिथे सगळंच नवीन, नाती नवीन, वातावरण नवीन, अगदी आपल्या आजूबाजूला असणारी, घरात असणारी माणसंही नवीन. आणि आपण या सगळ्या नवीन गोष्टींना माथ्यावर एकही शिकंज न आणता हसतमुख करून आपलंसं करायचं. कसला हा कायदा, कसली ही विचित्र समाजरीत. श्यामला मनातच विचार करत होती. तेवढी ती मनात तिळतिळ तुटत होती. भावना आणि श्यामला घरी जायला निघाल्या तरी श्यामलाचं विचारचक्र सुरूच होतं. घरी जाऊन श्यामला पलंगावर झोपली. ती मनाने आणि शरीराने खूप थकली होती, पण तिचा विचार करणं सुरू होतं. जग रहाटी म्हणून हे सगळं स्वीकार करणं हे आवश्यक आहे, नाहीतर अक्षदा पडल्यावर बाईच्या जातीले नवऱ्याच्या छपराखाली मान आहे. हे वारंवार बानाईनी, गावातल्या आयाबायांनी अंघोळणी पाडलेलं वाक्य श्यामलाला विचार करता करता आठवलं. तशी ती वाईट स्वप्नातनं जागी व्हावी अशी धाडकन पलंगावरनं उठली आणि आईच्या मांडीवर डोकं टाकून अंगणातच तुळशीजवळ लोटली. आई म्हणाली, सई संध्याकाळी असं लेकीबाईने आडवं होऊ नये. श्यामलाने आईच्या म्हणण्याकडे कानाडोळा केला आणि ती आईला म्हणाली, आई एक विचारू काय? विचार. माय लग्न तुम्ही काहून लवकर केलं? आणि केलं ते पण मावशीच्या घरून केलं. मायाबरोबरीच्या पोरी तर अजून उजवायच्याच आहेत. त्याईच्या मायबापाले घाई नाही काय त्याईच्या लग्नाची? बानाईला काय बोलावं सुचेना, ती चुपचाप बसली. आपली माय उत्तर देत नाही हे बघून श्यामला डोळ्यातनं आसवं गाळायला लागली. बानाई नजर चोरायला लागली. श्यामलाच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे काही बानाईला त्यावेळी समजलं नाही. बानाईचं नशीब चांगलं म्हणून शेजारची भटकरबाई बानाईशी बोलायला आली आणि बानाई आतापुरती का होईना श्यामलाच्या प्रश्नांपासून सुटली. श्यामलाच्या लक्षात आलं होतं आपल्या प्रश्नांची उत्तरं कोणीही कधीही देऊ शकणार नाही. आपलं जे काय व्हायचं ते झालं, पण आपण मात्र आता हे प्रश्न विचारून कोणाला त्रास द्यायचा नाही. श्यामलानं शेवाच्या पदराला पक्की गाठ मारली. आखाडी मस्त आनंदानं झाली.
लेक पहिल्या सणाले आपल्यासोबत आहे म्हणून शामरावही मोठ्या आनंदात होते. बानाईनी पण पहिल्या सणाची पहिली आरती गावातल्या देवीला मनोभावे अर्पण केली आणि दोन्ही हात जोडून पोरीच्या संसाराची ख्याली खुशाली मागितली. वडापुरणाचा स्वयंपाक बानाईनी मोठा मन लावून केला आणि लेकीला आणि नवऱ्याला नाही नाही म्हणेपर्यंत खाऊ घातला. बानाईला माहिती होतं सासूरवाशिणीला सासरी आयतं कोणी खाऊ घालत नाही. आपल्या लेकीची सरबराई आपणच करावी म्हणून बानाई पोरीला किती खाऊ घालू आणि किती नाही असं करत होती. श्यामलाला चिंचोणीसोबत पुरणाची पोळी खूप आवडते म्हणून आई सकाळपासून राबत होती. 2-3 दिवसांनी किशोर श्यामलाला घ्यायला आला. किशोरला बंगलोरला पोलीस वसाहतीत पोलीस क्वार्टर मिळालं नव्हतं, पण किशोरनी भाड्याने घर केलं होतं म्हणून किशोर सुटी टाकून श्यामलाला घ्यायला आला होता. पण त्याला घरी आल्यावर कळलं की श्यामला तर आखाडीसाठी माहेरी गेली आहे. किशोरचे बाबा म्हणाले, किशोर बरं झाला आला गाड्या तू, आता तूच सुनबाईले न्याले जाय, माया म्हातारेचे जाणे येण्याचे कष्ट वाचले. किशोर बापाच्या सांगण्यानुसार घुंगशी गावात पोचला. एस टी स्टँडपासून गाव जरा आत असल्यामुळे आणि गावात जायला काही दुसरं वाहन नसल्यामुळे किशोर पायदळ जायला निघाला. गावातला पहिला चौक गाडगे महाराजाचा आणि शिवाजीचा पुतळा असलेला होता. किशोरला जाणवलं चौकात बसलेली माणसं त्याला घुरून घुरून पाहत होती. गावात कोण नवाडा माणूस आला म्हणून मागं पलटून पलटून पाहत होती. कोणीतरी म्हणालं, शामराव मास्तरांची जवाई होय वाटते. तेवढ्यात एक म्हातारे आजोबा हळूच आवाजात म्हणाले, बाप्पा, मास्तरनं काय एवढी साजरी सुजरी पोरगी या माणसाले दिल्ली, नाही शिरत ना सुरत. चौकातल्या सगळ्या लोकांना किशोर काही आवडला नाही. किशोर शामरावाच्या घराकडे जायला वळला तशा मोहल्ल्यातल्या ओट्यावर काही बाया आपापसात पदर तोंडाला लावून कुजबूज करायला लागल्या. श्यामला चघारवाला होय वाटतं बाई, माय पोरगी केवढी साजरी हाय आणि जवाई काहून बानाई ना बाई असा शोधला अशीन. कोणीतरी म्हणालं, त्या रवीसोबत लफडं होतं म्हणे पोरीचं म्हणून उजवायची घाई केली मायबापानं, दुसरं काय. किशोर घरापर्यंत पोचला तरी बायका आपापसात कुजबुजत होत्या. किशोर दिसल्याबरोबर श्यामरावनी जावयाला रामराम केला, हातपाय धुवायला पाणी साबण टॉवेल दिला आणि बानाईला आत सांगितलं, चहा ठेवा जावई आले. बानाई डोक्यावर पदर घेऊन बाहेर आली. जावयाशी 2 शब्द बोलली आणि चहा ठेवायला आतमध्ये गेली. तेवढ्यात श्यामला तिच्या चुलत काकींकडनं आली आणि किशोरला पाहून मनात नसतानाही सामोरी जाऊन म्हणाली, तुम्ही काही आले. किशोर म्हणाला, आत्ताच आलो. श्यामला पाणी आणायला आतमध्ये गेली तर किशोरचं चहा पाणी झालं असं बानाईने सांगितलं. श्यामला आणि बानाई स्वयंपाकाला लागल्या. बानाईनं आपल्या हाताने मस्त खोबरं खाकसाची पटोळीची भाजी केली आणि जावयाला पोटभर जेवू घातलं. किशोरही चांगलं सासर पाहून मनोमन खुश होता आणि त्यात देखणी बायको भेटली तेव्हापासून तो आपल्याच नशिबाला पडताळून पाहत होता. किशोर मुळातच फारसा बोलणारा नसल्यामुळे आणि सासू सासरा यांच्याशी आणखीन काय बोलावं हा विचारात असल्यामुळे झोपीसुद्धा गेला. श्यामला आणि बानाई आतल्या मावदात झोपल्या होत्या. बानाई श्यामलाला म्हणाली, नशीब काढलं पोरी, एवढा शांत स्वभावाचा नवरा भेटला, नाही तर आजकालची पोरं किती हिडगे आहेत माहिती आहे ना. श्यामलानं काहीच उत्तर न देता कळ पालटला आणि ती झोपी गेली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात चूक कोणाची या वर्षा पत्के थोटे लिखित कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.